कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील पुढची 10 वर्ष तुम्हाला आधीच दिसत आहेत. सकाळी उठायचं, काम करायचं, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, कधी आनंद, कधी थकवा आणि अचानक एक दिवस तुम्ही स्वतःला विचारता, हेच का? हेच आयुष्य आहे? जर तुमच्या मनात हा प्रश्न एकदा तरी आला असेल, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा एका पुस्तकाची गोष्ट समजून घेणार आहोत, जी वरून खजिना शोधण्याची कथा वाटते, पण प्रत्यक्षात ती आहे स्वप्न, भीती, निर्णय, संधी, नातं आणि स्वतःचा शोध. एक गोष्ट आधीच सांगते, हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही पुस्तक समजून घ्यालच, पण कदाचित स्वतःलाही थोडं जास्त समजायला लागाल. चला तर सुरुवात करूया. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी काहीही करू शकतो. कोणी वैज्ञानिक व्हायचं म्हणतं, कोणी क्रिकेटर, कोणी चित्रकार, कोणी व्यवसाय करायचा विचार करतो. त्यावेळी एक गोष्ट सुंदर असते, आपण शक्यता पाहतो. पण जसं जसं वय वाढतं आपल्याला वाटतं शक्यता कमी होतात. पण शक्यता कमी होत नाहीत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं कमी करतो. इथेच या पुस्तकाचा जन्म होतो. ही गोष्ट आहे सँटियागोची. एक साधा मेंढपाळ. आता प्रश्न पडेल, लेखकाने त्याला राजा नाही बनवलं, श्रीमंत नाही बनवलं, मोठा नेता देखील नाही बनवलं, मेंढपाळच का बनवलं? कारण मेंढपाळाचं आयुष्य हे स्थिर नसतं. तो फिरत राहतो, निरीक्षण करतो, रस्ता बदलतो आणि हेच पुस्तकाचं पहिलं प्रतीक आहे. जीवन म्हणजे हालचाल. जो चालतो तो बदलतो आणि जो बदलतो तो शोधतो. सँटियागोचं आयुष्य वरून साधं दिसत होतं. मेंढ्या, प्रवास, दिवस, पण त्याच्या आत एक अस्वस्थता होती. आणि ही अस्वस्थताच महत्वाची आहे. कारण अस्वस्थता म्हणजे कमतरता नाही, अनेक वेळा ती वाढीची सुरुवात असते. आज विचार करा, तुम्ही शेवटचं कधी स्वतःला विचारलं, मी जे करतोय ते खरंच मला हवं होतं का? हा प्रश्न कठीण असतो, कारण त्याचं उत्तर आल्यावर बदलाची जबाबदारी येते. एक दिवस सँटियागोला एक विचित्र स्वप्न पडलं आणि ते एकदाच नाही, पुन्हा पडलं. स्वप्नात त्याला सांगितलं जातं, तुझ्यासाठी खजिना आहे. आता इथे थांबा. हे पुस्तक जर फक्त खजिन्याबद्दल असतं तर इतकं प्रसिद्ध झालं नसतं. इथे खजिना म्हणजे पैसा नाही, खजिना म्हणजे तुम्ही न वापरलेली क्षमता, तुमचं न जगलेलं आयुष्य, तुमच्यातली ती बाजू जी अजून बाहेर आलेली नाही. हा विचार खोल आहे, कारण प्रत्येक जण काहीतरी शोधतो. कुणी पैसा शोधतं, कुणी प्रेम, कुणी आदर, कुणी शांती. पण प्रश्न, आपण जे शोधतोय ते खरंच बाहेर आहे का? की ते शोधण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं? आता पुस्तकाचा पहिला धडा सुरू होतो. निर्णय. लोक विचार करतात निर्णय म्हणजे माहिती, तर नाही, निर्णय म्हणजे दिशा. अनेक लोक वर्षानुवर्ष निर्णय घेत नाहीत. ते तयारी करतात, प्लॅन बनवतात, आणखी शिकतात, योग्य वेळ शोधतात आणि वेळ जात राहते. एका विद्यार्थ्याचा विचार करा, त्याला UPSC द्यायची आहे. तो सतत माहिती गोळा करतो, नवीन व्हिडिओ बनवतो, नवीन रणनीती आखतो, पण अर्जच भरत नाही. का? कारण माहिती मिळवणं सुरक्षित असतं, निर्णय घेणं धोकादायक असतं. सँटियागो निर्णय घेतो, तो निघतो, पण आयुष्य लगेच बक्षीस देत नाही. पहिल्याच टप्प्यात तो अडचणीत येतो. इथे पुस्तक आपल्याला एक कठीण सत्य शिकवतं. अडचण म्हणजे चुकीचा मार्ग नाही. अनेक वेळा अडचण म्हणजे प्रवेशद्वार. आज विचार करा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी त्यावेळी वाईट वाटली, पण नंतर आयुष्य बदलून गेलं? नोकरी गेली, स्थान बदललं, कोणी सोडलं, अपयश आलं आणि नंतर समजलं, हेच मला पुढे घेऊन गेलं. सँटियागो एका दुकानात काम करू लागतो. इथे कथा अचानक तत्वज्ञानात बदलते. दुकानदाराकडे स्वप्न होतं, पण त्याने प्रयत्न केला नाही. का? कारण काही लोकांना अपयशाची भीती नसते, त्यांना बदलाची भीती असते. जर स्वप्न पूर्ण झालं तर मी कोण बनेन हा प्रश्न लोकांना घाबरवतो. एक भारतीय उदाहरण. समजा एखादी व्यक्ती 12 वर्षे एकाच नोकरीत आहे. तिला माहिती आहे मी अधिक करू शकतो, पण ती बदलत नाही, कारण वर्तमानात वाईट नाही, फक्त अपूर्ण आहे. हे पुस्तक सांगतो, अपूर्णतेची सवय लावू देऊ नका. पण या सगळ्या मागचं खरं कारण काय असेल? लोक स्वतःचं आयुष्य जगत का नाहीत? तर लेखक उत्तर देतो, कारण आपण अनेक वेळा स्वतःचा आवाज हरवतो. लहानपणी आपण विचारतो, मला काय हवं आहे?
मोठे झाल्यावर विचारतो, लोक काय म्हणतील? इथेच अंतर सुरू होतं. आता पुढे सँटियागोला एक महत्वाची कल्पना समजते, पर्सनल लेजंड. या पुस्तकातला सर्वात प्रसिद्ध विचार, मराठीत सांगायचं तर तुमचा आतला मार्ग. पण याचा अर्थ फक्त आवड नाही. याचा अर्थ जिथे तुमचं काम, तुमचा स्वभाव भेटतात, जिथे तुम्ही जास्त जिवंत वाटता. एक प्रश्न, तुम्ही शेवटचं कधी वेळ विसरून काही केलं होतं का? तो क्षण लक्षात ठेवा, कदाचित तिथेच उत्तर आहे. पुढे लेखक सांगतो, जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने पुढे जाता तेव्हा जग मदत करायला लागतं. याचा अर्थ जादू नाही, याचा अर्थ तुमचं लक्ष बदलतं, संधी दिसायला लागतात, लोक भेटतात आणि कृती वाटते. ही मानसशास्त्रीय गोष्ट आहे. विश्व बदलत नाही, तुमची नजर बदलते. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. या पुस्तकात जग मदत करतं हा विचार खूप लोक चुकीच्या पद्धतीने समजतात. काही लोकांना वाटतं फक्त इच्छा करा आणि सगळं आपोआप घडेल. पण लेखकाचा अर्थ तसा नाही. लेखक सांगतो, मनापासून इच्छा, कृती, सातत्य असेल तर नवीन शक्यता येतात. एक छोटा प्रयोग विचार करा. 2 लोक आहेत, दोघांनाही व्यवसाय सुरू करायचा आहे. पहिला रोज विचार करतो, 1 दिवस करेल. दुसरा छोट्या प्रमाणात सुरू करतो, 10 ग्राहक मिळवतो, चुका करतो, सुधारतो. 1 वर्षानंतर कोण पुढे असेल? दोघांकडेही स्वप्न होतं, फरक होता कृतीमध्ये. हे पुस्तक स्वप्नांबद्दल कमी आणि कृतीबद्दल जास्त आहे. आता सँटियागो पुढे जातो आणि इथे कथा एका नवीन स्तरावर जाते. आत्तापर्यंत तो बाहेरच्या जगाकडे पाहत होता, आता त्याला स्वतःकडे पाहायला लागणार आहे. कारण एक वेळ अशी येते जिथे तुम्ही काम करून पुढे जाऊ शकत नाही. तिथे तुम्हाला समजून घ्यावं लागतं, निरीक्षण करावं लागतं, शांत बसावं लागतं. आजच्या काळात ही गोष्ट कठीण झाली आहे. आपल्याकडे माहिती खूप आहे, पण विचार करण्याची शांत वेळ कमी आहे. तुम्ही शेवटचं कधी फोनशिवाय फक्त विचार केला होतात का? कारण अनेक उत्तरं आवाजात मिळत नाहीत, तर ती शांततेत मिळतात. पुढे सँटियागो वाळवंटातून जातो. आता वाळवंट म्हणजे काय? हा फक्त भौगोलिक भाग नाही, हे प्रतीक आहे. वाळवंट म्हणजे अनिश्चितता, जिथे पुढे काय होणार आहे माहिती नसतं, जिथे जुने नियम चालत नाहीत, जिथे तुम्हाला स्वतःवर अवलंबून राहावं लागतं. आपल्या आयुष्यात वाळवंट कधी येतं? नवीन नोकरी केली, व्यवसाय सुरू करणं, लग्नानंतरचा बदल, शहर बदलणं, पालक होणं, सगळं आधीसारखं राहत नाही. आणि इथे लोक 2 भागात विभागले जातात. एक गट परत मागे जातो, दुसरा गट हळूहळू जुळवून घेतो. इथे लेखक एक अप्रतिम कल्पना देतो, जगाची भाषा. याचा अर्थ काय असेल? लोक शब्दांनीच बोलत नाहीत, परिस्थिती बोलते, वेळ बोलते, सवयी बोलतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस रोज म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, पण दिवसातून 3 तास मोबाईल वापरतो. इथे त्याचे शब्द काही सांगतात, त्याची कृती काहीतरी वेगळं सांगते. लेखक म्हणतो, तुमच्या आयुष्याची भाषा समजून घ्या. तुम्ही जे करता ते तुम्ही जे म्हणता त्याच्याशी जुळतं का? पण या सगळ्यात एक धोका पण आहे, जास्त विचार. हो, अनेक वेळा विचार करणं प्रगतीसारखं वाटतं, पण तो विलंब असतो. एक खेळाडू विचार करा, तो मैदानात उतरायच्या आधी प्रत्येक शक्यता विचारतो. काय चुकू शकतं, काय बरोबर होईल. काही वेळानंतर तो खेळतच नाही आणि दुसरा खेळाडू तो उतरतो, सुधारतो. हे पुस्तक दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे. आता कथेत प्रेम येतं आणि इथे पुस्तक अचानक खूप परिपक्व होतं. कारण बहुतांश कथा सांगतात प्रेम मिळालं म्हणजे प्रवास संपला. हे पुस्तक उलट सांगतं, खरं प्रेम प्रवास थांबवत नाही, ते त्याला अर्थ देतं. हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण अनेक लोक 2 टोकांवर जातात, फक्त करिअर किंवा फक्त नातं. पण संतुलन ते कठीण वाटतं. लेखक सांगतो, जर एखादं नातं तुम्हाला स्वतःपासून दूर नेत असेल तर पुन्हा विचार करा, आणि जर एखादं नातं तुम्हाला अधिक धाडसी बनवत असेल तर त्याची किंमत ओळखा. आता इथे एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का जिच्या आसपास तुम्ही स्वतःसारखे वाटता? जर उत्तर हो असेल तर ती तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पुढे प्रवास कठीण होतो, कारण आता सँटियागोच्या बाहेर अडथळे नाहीत, आता शंका सुरू होते. आणि हा प्रत्येक प्रवासाचा टप्पा असतो. सुरुवातीला उत्साह, मध्ये संघर्ष, शेवटी प्रश्न, मी हे का करतोय? इथे अनेक लोक थांबतात कारण त्यांना वाटतं मला खात्री नाही.
पण लेखक काय सांगतो माहितीये? खात्री नसणं म्हणजे चुकीचा मार्ग नाही, तो वाढीचा मार्ग आहे. एक उदाहरण घेऊयात. पहिल्यांदा सायकल शिकताना खात्री असते का? नाही. पण चालवायला लागल्यावर समजतं. अनेक गोष्टी समजून मग करता येत नाहीत, त्या करून समजतात. आणि इथे पुस्तक एक मोठा विचार टाकतं. आपण जे शोधतो ते मिळालं तर आनंद मिळेल असं वाटतं, पण अनेक वेळेला आनंद प्रगतीत असतो, गाठण्यात नाही. हे लक्षात घ्या. लहानपणी वाटतं 10वी पास झाले की आराम, नंतर वाटतं कॉलेज झालं की आराम, मग नोकरी, लग्न, घर. प्रत्येक वेळेला लक्ष बदलत गेलं, कारण बाहेरचं ध्येय संपतं, आतली वाढ ही चालूच राहते. मग प्रश्न, खरा खजिना काय आहे? याचं उत्तर अजून थोड्या वेळाने येणारच आहे, कारण शेवटचा धडा हा पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि तो धडा जर तुम्हाला समजला तर कदाचित तुम्ही तुमच्या पुढच्या निर्णयाला वेगळ्या नजरेने पाहाल. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे ही गोष्ट फक्त सँटियागोची राहत नाही, ती आपली होऊन जाते. कारण या क्षणापर्यंत त्याने बऱ्याच गोष्टी पाहिल्या, स्वप्न पाहिलं, धाडस, अपयश, नवीन लोक, नवीन जागा, प्रेम, संघर्ष. पण अजून त्याला उत्तर मिळालेलं नाही. आणि इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जीवनात काही प्रवास असे असतात जिथे उत्तर शेवटी मिळत नाही, तर उत्तर प्रवासातच तयार होतं. सँटियागो आता त्या ठिकाणी पोहोचतो जिथे त्याला वाटतं इथे खजिना असेल. इतका लांब प्रवास, इतका वेळ, इतके निर्णय, आता सर्व स्पष्ट होईल. पण जीवन नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडतच नाही. इथे लेखक एक धक्का देतो, कारण आपल्याला वाटतं मेहनत अपेक्षित परिणाम देतं, पण वास्तव थोडं वेगळंच असतं. मेहनत बदल घडवतं, परिणाम वेगळ्या स्वरूपात येऊ शकतो हा विचार खूप लोक स्वीकारतच नाही. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी खूप अभ्यास करतो, त्याला पहिला नंबर मिळत नाही, मग तो म्हणतो मेहनत वाया गेली. पण त्याच अभ्यासामुळे त्याला शिस्त आली, विचार बदलला, काम करण्याची क्षमता वाढली. त्याने जे गमावलं ते परिणाम होतं, जे मिळवलं ते व्यक्तिमत्व होतं. अनेक वेळेला आपण दुसरं बघतच नाही, त्याला मोजतच नाही. सँटियागोला एक मोठी जाणीव होते, मी ज्या खजिन्याच्या शोधात होतो त्यापेक्षा मोठा बदल माझ्या स्वतःच झाला आहे. आणि इथेच पुस्तक आपल्याला थांबवून विचार करायला लावतं. जर शेवटी तुम्ही तोच माणूस राहणार नसाल तर सुरुवातीला परिणामाची इतकी भीती का वाटते? एका क्षणासाठी कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील सगळे मोठे निर्णय काढून टाका. शहर बदललं नसतं, नोकरी बदलली नसती, लोक भेटलेच नसते, जोखीम घेतलीच नसती, आज तुम्ही ही व्यक्ती असता का? बहुतेक तरी नाही. म्हणजे काय? अस्थिरता शत्रू नाही, ती विकासाची किंमत आहे. इथे पुस्तकातील सर्वात खोल कल्पना येते. सँटियागोला समजतं, ज्याचा शोध मी इतका दूर घेत होतो त्याची सुरुवात तिथूनच झाली होती जिथून मी निघालो होतो. आता अनेक लोक इथे गोंधळतात, मग इतका प्रवास का केला? जर उत्तर जवळच होतं, जर एवढी फिरायची गरज काय होती? हेच पुस्तकाचं हृदय आहे. कारण खजिना बदलला नाही, पण तो मिळवणारा माणूस बदलला. सुरुवातीला मिळाला असतं तर त्याची किंमत समजली असती का? हे आपल्याला आयुष्यातही होतं. एक उदाहरण घेऊयात आता. एक व्यक्ती म्हणते, मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. ती सुरुवात करते, अडचणी येतात, लोक येतात, योजना बदलतात. काही वर्षांनी ती म्हणते, व्यवसायापेक्षा मी बदलले, आता मी वेगळी विचार करते, अधिक शांत आहे, अधिक मजबूत आहे. हेच पुस्तक सांगतं, ध्येय मिळालं नाही तरी चालेल, प्रवास हा कधीही रिकामा नसतो. आता एक कठीण प्रश्न, तुम्ही आत्ता जे शोधत आहात ते मिळालं तरच सगळं ठीक होईल की मग पुढचं लक्ष येईल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण बाहेरचं यश सतत बदलत राहतं. आतली शांतता जाणीवपूर्वक तयार करावी लागते. लेखकाने हे पुस्तक इतकं साधं का लिहिलं असेल? कारण काही सत्य कठीण शब्दात नाही, सोप्या गोष्टीत समजतात. एका मुलाची गोष्ट, त्याचा एक प्रवास, एक खजिना आणि त्यामागे संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान. आता आपण या संपूर्ण पुस्तकाचे धडे एकत्र जोडूयात. पहिला धडा काय होता? तुमच्यात येणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. हेच का? हा प्रश्न कधी कधी नवीन आयुष्याची सुरुवात असते. दुसरा धडा होता, निर्णय घेण्याआधी संपूर्ण खात्रीची वाट पाहू नका. कृती अनेक वेळा स्पष्टता देते. तिसरा धडा होता, अपयश म्हणजे उलट दिशा नाही, ते तयारी असू शकतं. चौथा धडा होता, लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला काय वाटतं याला जागा द्या.
5वा धडा होता स्वप्न मोठं असण्यापेक्षा सातत्य मोठं असतं. 6वा धडा होता प्रेम आणि नातं तुम्हाला वाढू देत नसेल तर पुन्हा विचार करा. 7वा धडा होता जीवनातला सर्वात मोठा खजिना अनेक वेळा बाहेर नसतो, तो तुम्ही बनलेली व्यक्ती असते. आणि आता शेवटचा विचार, समजा आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही मागे वळून पाहिलं आणि लक्षात आलं मी अजूनही तिथेच उभा आहे कारण मी सुरुवातच केली नाही. ही भावना तुम्हाला चालेल की आज एक छोटं पाऊल घ्याल, मोठा निर्णय नाही, फक्त एक फोन करा, लिहायला सुरुवात करा, शिका, अर्ज भरा, बोलून दाखवा, पहिली पायरी घ्या. कारण कोण जाणे, कदाचित तुमचा खजिना अजून दूर नाही, तो फक्त तुमच्या पहिल्या पावलाच्या दुसऱ्या बाजूला आहे. द अल्केमिस्ट आपल्याला श्रीमंत होण्याची पद्धत शिकवत नाही, ते आपल्याला शिकवतं स्वतःकडे परत कसं यायचं. आपण आयुष्यभर बाहेर शोधतो आणि शेवटी समजतं प्रवासाची खरी भेट म्हणजे आपण बनलेला माणूस. जर या व्हिडिओने तुम्हाला विचार करायला लावलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये एक वाक्य लिहा, माझं पुढचं एक पाऊल कुठलं आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जी कदाचित तिच्या प्रवासाची सुरुवात पुढे ढकलत आहे. आणि अशाच खोल पण सोप्या मराठी पुस्तक विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या पुस्तकात भेटू, तोपर्यंत स्वप्न पाहू नका, चालायला सुरुवात करा. धन्यवाद.